असा दगड बनवून एका जागी का बसून राहिलास? वाऱ्याने एका जागी थांबून चालत नाही, पाण्याने डबक्यात साचून चालत नाही. दोघांनी तसं वाहत राहिलं पाहिजे. मनुष्याचंही तसंच आहे, सतत चालत राहावं लागतं, नाहीतर आयुष्य व्यर्थ आहे. आता चालून कुठे जाणार मी? नियतीने आधीच माझ्यापासून माझी पत्नी हिरावून घेतली. थोरली लेक राधा गेली. धाकट्या मीराने दिव्य कवडी गमावली. ओंजळ रीती आहे माझी. रिकामे हात घेऊन कुठे जाऊ मी? हरलोय मी, साफ हरलोय. दुष्ट शक्ती जिंकली, मी हरलो मी. घे, धर. बापाला हरण्याची परवानगी नसते. त्याने लढाई अर्ध्यात सोडली की त्याच्या सोबत लेकरही हरतात. बाप हरला की लेकरही खचतात. बाप नावाचं धरण आटलं तर लेकरांचं आयुष्य देखील सुकून जातं. बाप कमी पडणारा नाही, लेकरांच्या आयुष्याला पुरून ओढणारा असतो. तो शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहतो. खचून जाऊ नकोस, उठ. तुझी लेक दुष्ट शक्तीच्या कैदेत आहे. तिला तुझी गरज आहे. जा, उठ, वाचव तिला, उठ. नाही वाचवू शकणार मी तिला. दुष्टांची शक्ती वाढली आहे. मी फार कमकुवत आहे त्या शक्ती पुढे. कमकुवत. तू कमकुवत नाहीस, स्वतःवर विश्वास ठेव. अरे, तुझ्या पारड्यात सत्य आहे. कुठल्याही शक्तीपेक्षा सत्याची ताकद मोठी असते. महागौरीचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. उठ. मनात शंकेला बिलकुल जागा ठेवू नकोस. जा, महागौरी मातेच्या नावाने 3 दिवस नामस्मरण कर. थोडी ऊर्जा अर्जित कर आणि मग लेकीकडे जा. तुला यश नक्की मिळेल. या वेळेला खूप मोठं यश तुझ्या पदरात पडणार आहे. या म्हातारीचा आशीर्वाद आहे. जा, नामस्मरण कर. अखंड नामस्मरण कर. 2 दिवस लढ त्या दुष्ट शक्तींशी. पण हा रामपुरे घराण्याचा पारंपरिक दागिना होणाऱ्या सुनेला दिला जातो. माया, याला ठुशी म्हणतात. आणि तुला माहितीये, ही ठुशी आधी आपली अंबिका घालायची.
आता ही तुला मिळणार आहे. बघ ना कशी आहे, छान आहे ना. अंबिकाच्या गळ्यात किती छान दिसायची ही ठुशी. हो, म्हणूनच कुठलाही समारंभ असो, सण असो, ही ठुशी अंबिकाच्या गळ्यात असायचीच. ही ठुशी म्हणजे आपल्या परंपरेचं लेणं आहे. मीरा, ये ना. अगं ये ग. मीरा, हे बघ, हा दागिना मला खास लग्नासाठी दिलाय. अगं घे ना, घे बघ. म्हणजे अंबिकाचा होता, पण आता सून मी होणार आहे ना, म्हणून मला दिलाय. छान आहे ना. हो, खूपच सुंदर आहे.